हॅलो फ्रेंड्स, आज मी माझ्या बेबी सनरोज प्लांटचं ना कटिंग नवीन पॉटमध्ये लावत आहे. आता याला काही ठिकाणी ॲप्टेनिया, हर्टलीफ आईस प्लांट आणि काही ठिकाणी मिनी सनरोज असेही म्हणतात. वरून सुकायला लागलं की घाबरू नका, हा प्लांट कटिंगमधून खूप सहज वाढतो. फक्त हेल्दी स्टेम कटिंग घ्या, चांगल्या ड्रेनेज असलेल्या कुंडीमध्ये लावा आणि जास्त पाणी देऊ नका. आता या प्लांटला ना भरपूर सूर्यप्रकाश आवडतो, कमी पाणी पण चांगला ड्रेनेज खूप महत्त्वाचा असतो. याला उन्हाळ्यातच फुलं येतात बरं का. आणि सर्वात बेस्ट म्हणजे याचं प्रोपोगेशन खूप सोपं आहे. छोट्या छोट्या गुलाबी किंवा मजेंटा फुलांनी हा प्लांट गच्च भरतो आणि बाल्कनी किंवा हँगिंग पॉटमध्ये फारच सुंदर दिसतो. आज मी सुकत चाललेले प्लांट वाचवण्यासाठी त्याची रिप्लांटिंग करते. बघूया हे नवीन पॉटमध्ये कसं वाढतं. तुमच्याकडे आहे का बेबी सनरोज? मला कमेंटमध्ये सांगा आणि गार्डनिंग टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.